हे सकाराम सरपंचानं बोलावलं म्हणलं. हे विषय ग्रामपंचायत मध्ये बोलायचा नव्हता म्हणून म्हणलं सरपंचानं आपल्याला ओळा खाली बोलावलं. आता काय आहे मला हे सरपंच सांगा ना आपल्याला नाही का. बाप्पा असं काय झालं म्हणा. अबे थांबा तर सही जराशे. सरपंचाला का म्हणलं बोलू तर द्या. तुम्ही तर बोलसान तर म्हणलं सरपंचानं कसं काय बोलावं सरपंच. नाही म्हणलं तेच म्हणून राहिलो. पहिले म्हणलं तुमचं बोलून होऊ द्या मग मी बोला. कायसाठी बोलावलं कायसाठी नाही तर. अबे सर्वाले म्हणलं मॅच बोलावलं. गावात म्हणलं हे रोजगार हमीतून एक स्कीम निघालेली आहे. हो आता त्यातनी म्हणजे अडचण अशी आहे की समजा गावातनी म्हणजे जवळपास 20 म्हणते आपल्याला रोजगार हमीचे कामगार पाहिजे म्हणते. आणि आपल्या गावात किती आहे म्हणलं 2च आहेत. हा काहून का म्हणलं हे बाकीचा निकाल पैसा आपण सबनाने खाल्ला की नाही. मग सबनालेच बोलवा लागेल ना. हा 1 मिनिट म्हणलं सरपंच. स्वप्नानं खाल्ला म्हणजे मापर्यंत 1 रुपया नाही पोहोचला म्हणलं. ना मान्य करतो मी तुमच्यापर्यंत पैसा नाही पोहोचला. पण म्हणलं आता तर पोहोचवणच का नाही म्हणूनच तुम्हाला बोलावलं इकडं. सरपंच मी म्हणतो नेमकं प्रॉब्लेम काय हे तर सांगा. काय सांगू तुले सकाराम. प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे म्हणलं. झालं असं की समजा आपल्याला हे गावातून म्हणलं एक शेततळे खाणून दाखवा लागते. हो तर ते म्हणलं रोजगार हमीची स्कीम आहे. या स्कीम मध्ये म्हणलं पैसा बकळ उडते. हो फक्त म्हणलं गावात जे इन्स्पेक्टर येईन का नाही त्याला म्हणलं आपल्याला रोजगार हमीचे जवळपास जास्तीत जास्त म्हणलं कामगार दाखवा लागते. हो आता आपल्या गावात आहे म्हणलं 2 तर म्हणलं बाकीच्या रोजगार हमी कामगाराचा म्हणजे बजेट कसा काय लावता बा असं म्हणतो मी. बापा अरे का कामगार का दुकानात भेटते करायच्या. हा कामगार कुठून आणता म्हणला. घ्या झालं का नाही म्हणजे आता हे एवढा पैसा खाल्ला हे उघडं पडलंच का नाही. हा अरे मी म्हणू राजा पैसा खाऊ नका रे खाऊ नका रे. तुम्ही ऐकता का. ऐकत नाही ना तुम्ही. पागड्या पैसा तर खाल्ला म्हणलं निकाल झास. आता फक्त याच्यावर उपाय पहा म्हणलं तुम्ही. नाही मारत राहा सांगा ना काही. पहा ना म्हणलं बजेट बसत असेल तर कायचा. काहीच करावं राजा. सरपंच कसाच बजेट बसवा म्हणलं. बाकीचे कामगार आणता कुठून म्हणलं. डोकसं काम नाही करू लागलं. थांबा जराशी 1 मिनिट द्या मला. बजेट बसवतोच म्हणलं. नाही सरपंच म्हणलं आपण 1 दिवसासाठी जर समजा माणसं जर रोजाना आणले तर म्हणलं जमते का. अरे तुझ्या भाई हो राजा जमलं राजा गोविंदराव. जमलं एक काम करा म्हणलं त्या उकंडाले म्हणलं आपलं वसंताले बोलावून घ्या आणि त्याला म्हणा 7-8 मजूर पाय म्हणा तुम्ही. हो सांगा बरं त्याला. बरं ठीक आहे ना. आपलं हे सकाराम त्याला फोन कर बरं. हॅलो उकंडा बोलू राहिला का. हो का सकाराम बोल ना. काय म्हणू लागला. काही नाही म्हणलं कुठं आहे तू. आता मी कोणा मसनात असणार हा. घरी जाऊ ना. बोल ना काय म्हणतात. हो तर इकडे ये म्हणलं वळात झाडाखाली गोविंदा बुडान बोलावलं. एक संकट आलं म्हणलं आपल्यावर त्याचा निस्ताराच आहे. या बरं लवकर. आणि हो तर वसंताला आणलं म्हणलं. बर ठीक आहे ना. येतो बुडा येतो म्हणते का. घरी आहे वाटते ते. वसंताला घेऊन येईन मग. काय झालं हो इतक्या अर्जंट मध्ये काय बोलावलं म्हणलं. आले का तुम्ही. आता मी काय म्हणतो हे ऐकून घ्या म्हणलं. आपल्या गावातनी त्या रोजगार हमीवाल्या साहेबाची म्हणलं टीम येणार आहे. हा त्यानं जर विचारलं तुमच्या गावातनी रोजगार हमीचे कामगार किती आहे तर म्हणलं किती सांगायचे. 20 कामगार सांगायचे म्हणलं. 20 आहे म्हणा साहेब. हो आणि आम्ही म्हणा आई बाईनं काम करतो म्हणा. लेखा मारत्या यायचा लेखा भांड फोडाच लागन भोसूरच्यानं. येईन मले रोजगार हमीचा 1 रुपया दिला नाही. बर ठीक आहे ना. यायचे घालतो खाटल्यावर. काऊन का बुडा काय झालं. साहेब येऊ लागला वाटते. बर ठीक आहे ना. काय मग काय करायचं म्हणलं मग. काही नाही म्हणलं हे 8 माणसं पाहिजे आहे रोजानं 2 दिवसासाठी. त्याला फक्त सांगायचं बा आम्ही रोजगार आम्ही काम करतो म्हणा आणि याच गावचे रहिवासी आहे म्हणा. एवढं सांगा लागते फक्त मला कोणा जर विचारलं तर हे 20 कामगार सांगायचे म्हणलं. आणि तुम्ही आता एक काम करा तुम्ही जा म्हणलं हे रोजाना माणसं पाहायला सुरुवात करा. मी पाटील बी जातो म्हणलं गावात मी. बरं काही घोर नाही ना. जातो म्हणलं आम्ही. चाल गाव उकंडा तर थोडा मागा जाऊ ना. सरपंच मला आणखी कोणकोणती तयारी करावी लागते बा. त्याला जरासा राजा शक नाही झाला पाहिजे. नाही तर म्हणलं अँटी करप्शनच लावतो म्हणलं आपल्या. बुधा बाकीची तयारी नंतर करता येते. पहिले म्हणलं माणसं पाहा लागते आपल्याला रोजानं. राम हो सदू पाटील. कुठं काय होते बाबा इतके दिवस. 8 दिवस झाले म्हणलं राजा भेट नाही. कुठं काय बाहेर काय गेलता का म्हणलं. हो एका महाराज जवळ गेलतो. जरासं म्हणलं पाहिलं राजा मागं काय आहे तर. अरे सारखे म्हणलं राजा इलेक्शन हरू लागलो मी म्हणजे. आता म्हणलं हे 3री पंचवार्षिक होय ना. जसा म्हणलं मी त्यात 2 पंचवार्षिक सरपंच पद भोगलं का नाही तसं म्हणलं हे म्हणजे निवडून याचं नावच नाही ना आपलं. आता कसं आहे गड्या सदू पाटील आपले दात आणि आपल्या सोट. पण कसं असते माहित आहे का. निरा खा नाही लागत ना. लोकांच्या म्हणलं काही ना काही घशात घाला लागते. आता म्हणलं हे लक्ष द्या तुम्ही. हो जास्त खाण्याच्या मागं लागल्यापेक्षा अर्ध खाच आणि अर्ध्याचे म्हणलं कामं करायचे. संतोष तसं नाही म्हणलं ते. किती चांगले कामं कर ना तू. जनतेची म्हणलं काही ना काही नाराजी राहतेस. काय करावं लागते माहिती आहे का. जे हयात सरपंच आहे जे सध्या सरपंच आहे का नाही त्याला बदनाम करावं लागते म्हणलं. आता त्याला कसं बदनाम करायचं याचा म्हणलं फक्त चानच फायदा मी. आता सरपंचाला कसं बदनाम करा आणि आपलं कोण ऐकते म्हणलं.
हा आपलं तर पहिलेच नाव सोनाबाई पडलेलं आहे. बुड्ढा तसं नाही ना ते. अरे बा कोणता रस्ता काही खुलं याचा काही नियम असते का? राम राम हो सतू पाटील. बोला बोला मारुतराव, कसे का? आमच्या इकडे कशी काय चक्कर मारली म्हणलं बापा? पार्टी सोडली का? हा म्हणलं सरपंचाची पार्टी सोडली का तुम्ही? तसं नाही राजा सदू पाटील. हा अरे काही का म्हणलं राजो का उगीलच बोलतान क्या? मी काय म्हणतो एक गोष्ट लक्षात घ्या म्हणलं. आपल्या गावात म्हणलं हे पहा रोजगार हमीची एक स्कीम आलेली आहे. त्याच्या अंतर्गत म्हणलं आपलं ग्रामपंचायतले एक शेततळे खांदून द्यावं लागते. हो आता गावात म्हणलं झालं कसं काय की समजा या रोजगार हमीचे कामगार म्हणलं फक्त 2च आहेत. हा काय म्हणलं? फक्त 2च कामगार आहे म्हणतो? अरे बाप रे बाप ले का येईन तर म्हणलं भोसूरच्या ना पुरं गावच खाणं लावलं. हा गावच खाणं लावलं ना. अरे तरी म्हणलं पहा मी मनात जाऊ रे बा या रोजगार हमीच्या इकडे म्हणलं जरा म्हणजे लक्ष असू द्या. येईन म्हणजे निकाल यायचेच लोक लावले वाटतं पण बस म्हणजे बाकीचा निकाल पैसा म्हणजे खाणं लावला ना येईन. हो ते जाऊ द्या. मी काय म्हणतो मी काय सांगतो याच्यावर लक्ष द्या. येईन म्हणलं या रोजगार हमीतला म्हणलं रुपया काही दिला नाही. हो तुम्ही एक काम करा. हो 2 दिवसांनी म्हणलं पहा साहेब येणाऱ्या गावात मी चौकशीले. हो तर म्हणलं साहेबासमोर एवढं भांडं यायचं उघडं पाडा. हो म्हणजे तुमचा फायदा आणि मला म्हणलं बदला पूर्ण होऊन जाते ना. बहीण हो राजा मारत्या 1 नंबर बोलू लागला म्हणलं. फक्त पाहिजोले का बातमी का म्हणलं खोटी निघाली तर म्हणलं पाया सदू पाटलाची गाठ आहे. अरे बापा निकाल देवाची शपथ म्हणलं. हो 2च कामगार आहे ना आपल्या गावात रोजगार हमीचे. बर 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 ठीक आहे ना. हा आता पाय ना कशी सरपंचाची खाटल्यावर घालतो तो. शांताबाई शांताबाई अरे घरी आहे का म्हणलं? गोविंदराव शांतापुटी म्हणलं घरी नसन अंगणवाडीत निघाली असेल म्हणलं तिकडे ते खिचडी शिजवाले. नाही ना सरपंच घरीच आहे ना. आणखी म्हणलं टाइमच वाचा आहे ना शाळेत जायचा. असं आहे का? बर बर पहा ना मग आवाज देऊन पहा. शांताबाई अरे घरी आहे का? त्याचा मुर्दा बसवला त्याचा कोण आहे म्हणा? कोण आहे आता बाबा? हे माय आपलं हे गोविंदा मामाजी होय का? बोला 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 म्हणलं मामाजी काय म्हणता? हिंगराजा बापा शांताबाई काय 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 मारत होती का बा? वा रे वा. अहो मी हो ना गोविंदा बुडा. नाही ना बाबा मामाजी. अहो म्हणलं हे येटायचं लेकरं नाही का? निरा बा म्हणजे घरावर गोटे मारते तर बॉल फेकते तर त्याच्यामध्ये खळल धडल चालू राहते का नाही? हा तर मला डोकं मॅळ होऊन जाते बाबा. हा काय बाबा संपत आहे निरा म्हणलंय बा माझ घरासमोर म्हणलं ते क्रिकेट खेळत राहते तर. जाऊ द्या लेकरं होय तर लेकरं खेळत नसतात का? हा अरे आपले लेकरं म्हणलं आपल्या गावात नाही खेळ तर मग का मसनात खेळतील का? सांगा बा तुम्ही. असे लेकरं तर माझ्या मसनातच खेळायला पाहिजे. हो हे का म्हणलं भूतापेक्षा कमी आहेत का? हे जाऊ द्या काय म्हणता म्हणलं कशी काय आलती इकडं? लक्ष्मणराव कुठं आहे म्हणलं दिसले नाही 2-3 दिवसापासून. असं बसून त्या देशी दारूच्या दुकानावर. हा माणसाला म्हणलं का घर समजते म्हणता का तुम्ही? हा घर समजते म्हणता का दिले? बरं मी काय म्हणतो आता तुम्ही अंगणवाडी सेविका आहे का नाही? तर म्हणले पहा रोजगार हमीचे साहेब बा आपल्या गावात येणार आहेत. हो त्यानं अंगणवाडीमध्ये येऊन का विचारलं बा समजा तुमच्या गावात काय म्हणते ते रोजगार हमीचे किती कामगार आहे बा? तर जवळपास म्हणा 20 कामगार आहे म्हणा असं सांगा म्हणलं. हो आणि तुम्हाला समजा म्हणलं ते रोजगार हमीतून काही समजा तुमच्या शाळेचं काम घेऊन केलं जाते का? तर फक्त हो म्हणता म्हणलं. आता बाबा आपण कसं काय हो म्हणता म्हणलं? काऊन का म्हणलं हे रोजगार हमीच्या लोकांना आमच्या आणखी कोणतंच काम नाही केलं ना बाबा म्हणलं. हो कसं म्हणा? हो त्याबद्दल क्षमा मागतो म्हणलं मी तुमची. काऊन का आतापर्यंत म्हणलं तुमचे कामं झाले नाही पण याच्या पुढे म्हणलं हे पहा तुमचे कामं होतील ना. हो त्यासाठी म्हणजे कसं आहे आता एखाद दिवस म्हणलं आपल्याला हँडल करून घ्यायला लागते. झालं कसं माहित आहे का म्हणलं हे या रोजगार हमीतून एक स्कीम आलेली आहे म्हणलं. आता त्याच्यात ते खालून दाखवा लागते आपल्याला. आणि जवळपास म्हणलं 20 मजूर दाखवा लागते. तर आपल्या पैसे कसं आहे मजूर म्हणलं कमी भरू लागले. हो तर म्हणलं आपलं हे लक्ष्मणरावचा फायदा करतो ना. त्याला म्हणलं रोजाना 2-4 दिवस समजा घेऊन जातो. काम काही नाही फक्त मला उभंच राहावं लागते. आता बाबा असं व्हायचं नाही. हो म्हणजे साहेब लोक येतात पाणी करायला. हो म्हणजे काम झाले का नाही झाले रोजगार हमीतून ते म्हणून तर हे घरोघरी हिंडणं. अरे बोला का बद्दा गोळी जाव कसे काय आलते बोलला इकडे? सांगा आहे पा मला आला का नाही माणूस तू नाही? हा अरे काका निया दिवसभर काय दारूच पीत राहता का? अहो कुठं दारू पिलो शाते? तू एखादी का दारूच पिऊ दिसते का? अरे काय करावं राजा दारू नाही पिता बी दारू कुठं पिलो शाते? पा म्हणलं गोविंदा मामाजी. हा सरपंच तुम्ही पा म्हणलं. हा सांगा काय करता गावात म्हणलं हे देशी दारूचं दुकान पाहिजेच नाही ना. निकाल म्हणलं घर उद्ध्वस्त करणं लावले ना. एक म्हणलं मॅटर आहे साहेब. हो शांताबाई आता आहे पहा म्हणलं एवढं पहिले रोजगार हमीचा होऊ द्या ना. मग म्हणलं आपण हे समजा देशी दारूच्या दुकानाचा फायदा येते. हो सरपंच तेवढं म्हणलं ते देशी दारूच्या दुकानाचं पाहून घ्या राजा. इतक्या दूर जागते म्हणलं उदी तर जरासं जवळ पाहिजे. जरासं जवळ पाहिजे म्हणलं ते. जवळ पाहिजे. म्हणजे मग समजा नालीत लोळायला बरं मग तुम्हाला आहे का? म्हणजे इतक्या दूर जायचं काम नाही. अरे काय राजा लक्ष्मणराव
अरे काय तुम्हाला शोभते का राजा असं हे? हा दारू पिऊ नका हो, काही मजा नाही ना. पण मी काय म्हणतो, उद्यापासून म्हणलं तुम्हाला रोजाने यायला लागतं म्हणलं हो, आपलं हे रोजगार हमीत नाही. बुधा येतो मी, तू टेन्शन नको घेऊ. उद्या सकाळी येतो मी. हो 4 वाजता येतो मला, मी टेन्शन नको घेऊ तू. चला सध्या म्हणलं हे लक्ष्मणरावले बोलून काही मजा नाही. बरं मी काय म्हणते शांती, सकाळी म्हणलं येईल हे पहा वडा झाला खाली पाठवून द्यायचं बरं. तिथून म्हणलं येईल कामाला घेऊन जातो म्हणलं मी. बरं ठीक आहे ना. काका उकंडा म्हणलं बजेट बसला का नाही? आता म्हणलं त्या लक्ष्मणरावच्या घराकडे गेलं म्हणलं ते बा लक्ष्मणराव येतं म्हणते उद्या हो, आणि त्याच्या येत्या मला आणखी 1-2 लोक आहेत हो, म्हणजे असे जवळपास 4-5 लोकांचा बजेट लागला म्हणलं. तुम्ही कोणाकोणाला भेटले? अरे बुधा ते लक्ष्मण कोणा कामी आहे राजा, त्याच्या मागे लागायला पुरत नाही बरं आपल्याला. काहून का म्हणलं ते काही पियान आणि काही म्हणलं साहेबासमोर काही बोलून द्या, काही सांगता येतं का? हा काही भरोसा नाही म्हणलं. बहीण होराजा पाटील काही सांगता नाही येत हो. म्हणजे कसं आहे आता लक्ष्मणदा आले आवरणं म्हणजे काय तोंडाची गोष्ट आहे का? आणि पिल्यावर म्हणलं हे पाहते कोणालाच नाही आवडत, कोणालाच बापाला नाही आवडत म्हणलं. अरे उकंडा मामा, पण मी काय म्हणतो जरा माणसंही लागेल ना. हा म्हणलं दान 15 मजूर समजा दाखवायला तरी पुरते का? जवळपास आपल्याला समजा 20 मजूर म्हणलं दाखवाच लागते ना, त्याशिवाय बजेट बसते का आपला? हा बजेट बसते का म्हणलं? खाऊन काय पा हे कांड का म्हणलं समजा त्या साहेबांना का बाहेर काढलं ना तर मला जवळपास हे पा आपल्याला 9 ते 10 लाखांना बसते म्हणलं हो. हा आणि आपण समजा सलटवतो तरी म्हणलं तर साहेब समजा 5 लाख रुपये मागू लागला. आणि सांगा 5 लाख कुठून आणता कुठून म्हणलं 5 लाख? बापा 5 लाख म्हणे नाही. बापरे साहेबाजी तर म्हणलं भोगलाय सा, म्हणजे तोंड वाचूनच आहे म्हणलं पैशाले. बापा आता ते सरकारी माणूस आहे ना, सरकारी माणूस आहे की करते का? त्याच्या काय हाडाला जोड असते बाबा. हा त्याला काय जेवढा भेटलं तेवढा आपलं असते. काही मजा नाही म्हणलं ते 5 लाख रुपये द्यायला पुरते करायचे. त्यापेक्षा बा मजुरी म्हणलं 100 रुपये शिल्लक द्यायची ना, माणसं आले ते पुरत नाही का? अरे मजुरी 100 का बाबा, 200 देऊ ना. मजुरीचा काही विषय आहे का? बरं तुम्ही माणसं कोण पाहिले? माणसं पाहून ठेवले का नाही? अरे वा माणसं पाहिजे पहा म्हणलं. एक प्रकाश आहे, झोले आहे म्हणलं. एक समजा आपलं ते हे केडी आहे, आणखी समजा ते एक वासुदेव बी येतो म्हणे हो. फक्त ते म्हणे मजुरीचं काय ते पाहून घेता म्हणे. असं म्हणलंय पहा जवळपास 7-8 लोक झाले म्हणलं आमचे हो. आणखी पाहायचे का? आता तर म्हणलं समजा मजूर पाहिजेच ना आपल्याला, तर म्हणलंय पहा जवळच्या गावात जा लागते हो. तिथं म्हणलं माणसं सापडते. तर ते म्हणतो हे पहा दुसऱ्या गावात जाच लागते म्हणलं. काहून का गोविंदा बुडा कसा आहे माहित आहे का? आता माणूस जर म्हणलं आपण घेतला तर आपल्या पार्टीचा घ्या लागते हो. हा म्हणजे चुकून जरी म्हणलं आपण त्या सदुबुटाच्या पार्टीतला जर समजा माणूस घेतला ना तर म्हणलं हे पहा झालं निकाल बट्टा बोलत आहे म्हणलं. निकाल सांगून देते म्हणलं सदू पाटलाले, आणि सदू पाटलाला तर तेच पाहिजे. सदू पाटलाला कोण भीते का? आणि काय करते म्हणलं ते? हा अबे 2 पंचवार्षिक पासून म्हणलं ते मागे लागलेला आहे म्हणलं मला पळाले हो. आणि सांग आतापर्यंत म्हणलं पाडू शकला का ती? हा नाही पाडू शकला ना. सरपंच डोक्याचा वापर करा म्हणलं आता तरी. हा लक्षात घ्या हे कांड कसं आहे माहित आहे का? समजा आता हे जर म्हणलं त्या रोजगार हमीच्या साहेबाला माहित पडलं बा तुम्ही की बा समजा रोजगार हमीचे निकाल पाहिजे तुम्ही खाल्ले बा. आता समजा म्हणजे आम्हाला धरणार आहे का? धरण कोणाला तुम्हाला कम का? म्हणजे सरपंच कोण आहे? तुम्ही आहे ना. त्याच्यानं म्हणलं या जे समजा हे कांड आहे का नाही यातनं म्हणलं तुम्हाला जास्तीत जास्त आहे बा म्हणजे जरा असं सावधच राहा लागते मला. काऊन का म्हणजे कसं आहे सदू पाटलापासून तर म्हणलं वाचूनच राहा लागते तुम्हाला. बहीण हो राजा, ही गोष्ट मला लक्षातच नाही आली का? हा जरा सतर्क राहाच लागेल म्हणा. आता आपण काय का म्हणजे का एवढं का गाफील राहतो का हो? गोविंदा बुडा तुम्हाला एक गोष्ट सांगू का? मले म्हणलं मारत्यावर शक आहे म्हणलं हो. काऊन का म्हणजे मारत्याच्या डोळ्यात म्हणलं गद्दारी दिसत आहे हो. मी तर म्हणते बा 100% ते त्या सदू पाटलाला लावून सांगते म्हणलं निकाल. आणि सदू पाटलाला का म्हणलं माहीत झालं तर हे बा झाला निकाल म्हणलं बट्ट्या बोलत आहे हो. म्हणजे हे रोजगार हमीचं कामही जाते तुमच्या हातून आणि म्हणलं हे बा सरपंचाचं पदही जाते म्हणलं. अरे उकंड आले का भोपाय सुद्या मारतान फारता काय त्याला जाऊन सांगते पण निकाल. हा अबे मारताला का आपल्या पार्टीचा माणूस आहे ना. काही येईल का तू बी एक म्हणजे बा म्हणजे असं म्हणणं नाही पाहिजे. हा बरं झालं म्हणलं काय मापाशी म्हणलं तो हा दुसऱ्या पाशी का म्हटलं असतं ना तर म्हणलं बा त्यांना मारता सांगून दिलं असतं. आणि मारता म्हणजे आता तुला तर माहिती मारता कसा माणूस का का गरम बुद्धीचा हे म्हणलं ते माणूस. हा एका सेकंदात म्हणलं त्याने आपली पार्टी सोडली ती. सांग मग असं म्हणत नको जाऊ. जरा असं म्हणलं बा बोलताना जरा असा विचार करायचा आहे म्हणलं. बरं चला म्हणलं लक्ष असू द्या. हा निघतो म्हणलं आम्ही. बरं या मग सरपंच साहेब. मारते उकंडन वसंत आलते म्हणलं घराकडे तर हे म्हणजे काय समजा 2 दिवस म्हणते माणसं पाहिजे म्हणते बा रोजा ना. काय म्हणते आपल्या येत नाही रोजगार हमीत नाही. म्हणलं अचानक कसं काय बा भरती वाढवली म्हणलं काही समजलं नाही मला. का होतं म्हणजे पहिले म्हणे बा समजा पुऱ्या गावातून 2च माणसं पाहिजे म्हणे त्या वसंत आले उकंडालेच घेतलं होतं. हे कसं काय म्हणलं माझ्या लक्षात नाही आलं. एखादा आदेश असा शासनाचा वाढवायला पाहिजे म्हणून बा. आता मग समजा वाढवणं चालू असं मग वाढवणं जर म्हणलं चालू असं तर मग फक्त काय 2 दिवसासाठी आहे का? हा 2 दिवसासाठीच आहे का म्हणलं? आता ती मुले का माहित गड्या. आता म्हणलं मी एक साधा मेंबर आहो. मी का काय सरपंच आहो का म्हणलं का मी का ग्रामसेवक आवराचा मला निकाल माहित राहणार आहे? अरे जरी म्हणलं तू ग्रामसेवक सरपंच नाही आहे तरी म्हणलं त्याच्या हर मीटिंग मध्ये असतं ना तू. हा आता मग का आम्हाला शिकवशील का म्हणलं सांग ना काय झालं तर. हे म्हणलं म्हणजे हे ना कान फांड नाही केलं बा का म्हणलं आमच्या हातून काही तुम्हाला कान घालून आणायचं आहे. कायच करावं राजा सांगाच लागते वाटते. हे पा शांततेत आहे का म्हणलं माया नाव कुणापर्यंत सांगायचं नाही.
झालं कसं माहित आहे का हा? अरे गावातून म्हणलं जवळपास 20 कामगार पाहिजे असते म्हणलं याचे रोजगार हमीच्या. तर आता म्हणलं रोजगार हमी करून एक नवीन स्कीम निघालेली हो. तर त्या अंतर्गत म्हणलं या ग्रामपंचायतले ते शेततळे खांदून द्यायला लागते हा. आता शेततळे खांदायचं आहे म्हणलं म्हणते आता समजा ते साहेब येत नाही का पाहिली हा. आता साहेब पाहिली येत आहे बा. आता मग समजा किती मजूर आहे बा ते पाहिजे ना. हो आता मजूर कसं आहे मजूर झाले म्हणलं 2 ना. ते म्हणलं हे बाकीचे माणसं म्हणलं रोजाना पाहणं चालू आहे. हा ते म्हणलं ते असं आहे म्हणून तुम्हाला ते तुम्हाला रोजानं सांगितलं. अरे ती ह्या बहिणले का हल्ली बाशिंदे आहेत रे येतं. बहीण हो राजा म्हणजे का एक दिवसची मजुरीतून का आम्हाला अडकवता का बाबा हा? आमच्या वावर इकायला होता वाटते तुम्ही. वा वा आहे राजा म्हणलं ग्रामपंचायतची माणसं हा. बरे हा राजा म्हणलं राजा हो आमची प्रगती करायची का म्हणलं का आम्हाला म्हणलं जायला झाला हा. अबे लेका केडी मुका बसणार लेका डोकसा नाही का रे तुम्हाला डोकसा नाही का म्हणलं हा? अबे लेका भोपई सुद्या यात म्हणलं सर्वांचाच फायदा आहे ना हा? यात काही नसते हो. यात जर म्हणलं अटकले तर फक्त 2 माणसं आहेत. ते एक म्हणजे समजा सरपंच आणि दुसरा म्हणजे ग्रामसेवक. आपल्याला काही गांजाई नाही होत म्हणला. फक्त आपण काय करायचं आपली मस्त म्हणलं मजुरी घ्यायची 2 दिवस म्हणलं संध्याकाळचं मटण जेवायला याच हो. एवढं काम करायचं म्हणलं संध्याकाळी मटण आहे ना मटण आहे म्हणलं रोजच. हा ते आपलं का आता मटण आहे तर ते झालंच म्हणा. पण आता समजा म्हणजे मजुरी किती देते म्हणलं. पाय का किती हो मटणाचं नाव घेतलं की म्हणलं खपला म्हणलं माणूस आपला आहे. खपला का नाही अबे का चाल ना तुला किती मटण खायचं बे हा. चाल मी चालतो म्हणलं. नाही ना तसं नाही ना ते ऐकून घे ना पुरं हा. पुरं ऐकत जाणं मग बोलत जाणं बे हा. अबे काही म्हणते यात रिक्स काहीच नाही ना. असे काम म्हणलं मी आधी करून हा. आणि मारता सांगच केलं ना म्हणलं मी हा. करायचं काय आहे फक्त समजा म्हणजे हा. आता समजा आपल्याला फक्त रोजाना जाणं आहे आणि उभं राहणं आहे. आता काय आहे तर बा समजा म्हणते सांगून द्यायचं म्हणजे काय रोजगार हमीचा कामगार हा म्हणा बा हा. बस एवढं सांगायला लागतं का नाही. हो राजा एका हिशोबानं गोष्ट बरोबर आहे म्हणलं तू आली. बर आपलं हे मारत राव चालतं म्हणलं मग डन करून टाका. हा जाऊ द्या काम झाला तसे कामं नाहीत का नाही हा. तर मग समजा हाताला काम पोटाला भाकर पाहिजेच म्हणलं माणसाले. बरं जाऊ द्या येतो म्हणलं आम्ही 3 जण येतो. पा म्हणलं बाकीचे माणसं पा. हे ती मायाची खटखट हे तर का पार्टीत सामील झाले तू बहीण राजा. आपल्याला म्हणलं याच्या विरोधात माणूस पाहिजे सरपंचाच्या. अरे भाऊ उकोंडा बाकीचे लोक कुठं आहे हा. एवढे म्हणलं लोक तर सांगितले होते म्हणलं हे आले काऊन नाही म्हणलं. गोविंदराव त्याचं म्हणणं काय म्हणते आम्ही ग्रामपंचायत नाही येत म्हणते हो. बाहेर भेटू म्हणते कुठे बी म्हणजे का तुम्ही काय म्हणजे आम्हाला त्याचा धरता का म्हणते हो. म्हणजे आमच्यावर कोणताच म्हणते हे जबाबदारी नाही आली पाहिजे हो. म्हणजे कोणतीच आपत आमच्यावर नाही आली पाहिजे भाऊ त्याचं असं म्हणणं आहे म्हणलं. सांगा आता लहान झाली मजुरायची. अरे बा मजुरावर कायची आपत येते राजा. काय राजा हे अडान सोड मजूर हेच राजा. नाही यातला हुशार छान ते हे होय ना काय म्हणते आपला केडी हो. केडीला वाटते मी लस हुशार हो का हो. त्यालाच म्हणलं हे निकाल माणसं बाईकावले ना केडी हो. त्याला म्हणजे बा त्याला समजावून सांगितलं मी म्हणलं अबे काही नाही आहे फक्त काय म्हणलं म्हणजे आता आपण म्हणलं कसं लोकांच्या कामाला जातो तसं म्हणलं फक्त या कामाला जावं लागते. हा तर मग काय म्हणे ते म्हणे कामाला जायपर्यंत ठीक आहे म्हणे. पण समजा तुम्ही आम्हाला साहेबाला काऊन खोटं बोलायला लावता म्हणे. त्या साहेबाला खोटं बोलायचे अलग पैसे पाहिजे म्हणे आम्हाला. सांगा लहान झाली का त्याची. म्हणलं नाही होईल ना मामाजी साहेबाला काऊन खोटं बोल लागते म्हणलं हे लक्षात नाही आलं मला. शांता मावशी जरा शांत बसा ना तुम्ही हा. एका दिवशी निकाल स्टोरी सांगतो म्हणलं तुम्हाला. बरं हे काय म्हणजे समजा ते खोटं बोलायचे पैसे पाहिजे म्हणले. बरं किती पाहिजे काय पाहिजे काही म्हणलं बोलले का नाही. बापा ते तर 500 मागू लागले हो. खोटं बोलायचे 500 म्हणते मजुरीचे 500 1000 रोज पाहिजे म्हणते. बहीण मिळाले का म्हणजे हप्ता भरायचा पैसा एका दिवशी मागते वाटते बा. म्हटलं हे नाही हो सरपंच ते साहेब लोक गावात किती दिवस राहते तर. अरे ते का मुक्कामी राहत असते का हो हा. पायनी करते तर समजा वापरतात येत मग हा. ते काय ते लोक काय मुक्कामी असतात का. बर म्हणजे फक्त एका दिवसची गोष्ट आहे मग नाही. तरी म्हणलं राजा हो आता 1000 रुपये माणशी म्हणल्यावर 20 मजुरांचे समजा म्हणजे जवळपास आहे बा 20,000 रुपये खर्च आहे म्हणलं पा. पट्टे का तुम्हाला बापा मले पोटाले का म्हणले का एकटे द्या लागू लागले. तुमच्या सर्वाला द्या लागते म्हणलं हा. पैसे खायच्या वक्ती कसे होते का हो हा. आता कोण म्हणलं मागं पाय काढता हा. निघालाच पैसे द्या लागतं म्हणलं. आणि त्या सकारामच्या कानावर टाकता म्हणलं. बापरे बाप सकाराम राजा पैसे देते का. ही सकाराम राजा झाल देते वाटतं बा. आता सकाराम ना तर म्हणलं झाल दिली तर तिघात 20,000 म्हणजे लय झालं ना बहीण राजा. काय करा आता म्हणलं पैसाच करून आणा. ते काही माहित नाही आपल्याला तिघा फिघात नाही हो. टन म्हणलं 4 हिस्से होईल हो. ते म्हणलं तुम्ही त्या सकारामचे पैसे द्या का नका दे हो. मला म्हणलं जे हिस्सा आहे ते मी देऊन टाकतो हा. सकाराम पैसे खायला कसा होता हा. तुम्हीच होय ना त्याला घेऊन आणणार भरोशाचा माणूस आहे असा आहे तसा आहे घ्या ना आता पैसे द्या म्हणलं त्याचे. आता ते तर द्यास लागणार आहे का नाही. एकदा जरा असं म्हणलं सकारामची भेट मध्ये घेऊन 5 लाख म्हणजे त्याला समजावून सांगा लागेल ना काऊन का म्हणलं बा म्हणजे आता माझी इज्जत ठेवायचा टाइम आला म्हणतो बा हो त्याला सांगा लागेल बा म्हणजे जे तो हिसावर येईन ते पैसे दे बा तू पैसे खायला कसा होता तसे देन म्हणा ते देणार नाही अशातला काही भाग नाही. बरं नाही गोविंदराव
कसं मग त्याला त्या वडा झाडाखाली बोलाव का? हो तर घ्या ना मग बोलाव. आता टाइमपास करण्यात काही मजा आहे का? हा काहून तर म्हणलं हे नाटक तर म्हणलं साजरा करावंच लागेल ना, त्याशिवाय बजेट बसते का आपला. खाताने म्हणलं भल्लं गोड लागला आता, म्हणजे हे मीच करावं लागेल ना नाही का? शांताबाई तुम्ही घरीच थांबता म्हणलं, आपलं लक्ष्मण रावले पाठवून देजा. बापा गोविंदा मामाजी लक्ष ठेवी नाही म्हणलं अरमान. हा ते जर म्हणलं साहेबासमोर काही शिल्लक बोलला तर मग हे बा मापर्यंत नका यायला बरं तुम्ही. ते सांभाळतो आम्ही, तुम्ही फक्त त्याला पाठवून द्या त्याचा. बाबा ठीक आहे, तुम्ही मन सांग तसं. बरं चाल का बुडा, येऊ का मग आम्ही? हो या, आता डायरेक्ट मला वडा खालीच भेटू. हो चालते ना, चालते.